नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या ह्या नवरात्रीमध्ये बघा, सप्तशतीचा पाठ करण्याची इच्छा सर्व जणांना असते, परंतु आपल्याला सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून सर्व कार्य करत सर्वच करणं जमेल असं मात्र नाही। त्यासाठी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आहे ते त्याचे पाठ आपल्याला करायचं आहे। बघा, आता 700 आपल्याला पाठ श्लोक जे सप्तशतीमध्ये आहे त्या सर्वांचं आपल्याला पठण करणं तर शक्य नाहीये, कारण इतर जबाबदाऱ्याही आपल्यावरती असतात। मग अशा वेळेस आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला सप्तशती पाठ करणं ही त्याचंही पुण्य आपल्याला मिळालं पाहिजे असे जर मनामध्ये इच्छा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर बघा, सिद्धकुंजिका जे स्तोत्र आहे ते आपल्याला पठण करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये। आता सिद्धकुंजिका स्तोत्राचं इतकं महत्त्व का आहे तर बघा, आता आपण जसं दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तर त्याच्यामध्ये बघा आणखी नवार्णव मंत्र येतो, कुंजिका स्तोत्र येतं, अर्गिला स्तोत्र आहे, असे बरेच श्रीसूक्त आहे, असे बरेच आपल्याला श्लोक बघायला मिळतात, मंत्र आहेत। आणि हे मंत्र इतके पॉवरफुल असतात, त्यातीलच एक मंत्र म्हणजेच सिद्धकुंजिका स्तोत्र। आता याचा इतका पॉवरफुल आहे की तुम्ही जर हा नुसता पठण केला, तुम्ही बघा 11 माळी पूर्ण पठण करा, यामध्ये तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते, तुमची बुद्धी चांगली राहते, तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुमच्याकडे धन संपत्ती येते, तुमचा शत्रूंना जर तुम्हाला त्रास असेल शत्रूंचा तर शत्रूंचा नाशही दूर होतो। असे सर्व गुण आहे। मग कशासाठी 5 पाठ आहे, कशासाठी 3 पाठ करायचे आहे, कशासाठी 9 आहे, कशासाठी 11 पाठ करायचे आहे, पण सगळे मिळून जर आपण 11 पाठ केले तर ह्या सर्व समस्यावरती आपल्याला आपलं समाधान होतं आणि सर्व समस्यांवरती मात करता येते। म्हणून आपल्याला याचे 11 पाठ करायचे आहे। तर एवढं महत्त्व या सिद्धकुंजिका स्तोत्राचं आहे, कारण की आपल्याला बघा, आता 700 श्लोकाचं दुर्गा सप्तशतीचं पाठ करणे एवढं शक्य नाही। बघा, दुर्गा सप्तशती पाठ करणं हे आपल्याला मनापासून वाटतं, परंतु नवरात्रामध्ये आणि एरवी पण आपल्याला भरपूर कामं असतात, देवीची सेवा करायची असते, घटमाळ असते, आरती करायची असते, घरातील इतर सदस्यांचा बघा टिफिन असतो, स्वयंपाक असतो, असे बरेच कामं असतात। म्हणून आपल्याला कधी कधी आपण 1 पाठ केला तर चालतो का, चालतो, 1 पाठ करा, 2 पाठ करा, परंतु आपल्याला एवढं जर शक्य नसेल, दुर्गा सप्तशतीचा एकही पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही साधा नवरनाम मंत्र जरी म्हटला तर त्याच्यातही इतकी शक्ती आहे की तुम्ही ती शक्ती तुम्हाला एकदम म्हणजे बघा, आता नवरात्रीमध्ये देवीचं जे शक्तिरूप आहे ते एकवटलं जातं आणि जे त्यांचं शक्ती आहे त्याची ती पॉझिटिव्ह एनर्जी ती आपण जे सेवा करू ती आपल्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये संचार करते आणि आपल्याला ती शक्तीचा लाभ होतो। म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात। आता सिद्धकुंजिका स्तोत्र एक असेच स्तोत्र आहे की जे केल्याने आपल्याला अपाम शक्तीची म्हणजे बघा आपल्या सर्व अडचणीवरती मात करण्याची एक गुरुकिल्ली म्हणा किंवा एक आपल्याला लागलेली लॉटरी म्हणा, आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये हे आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आपच्या पठण आपल्याला करायचं आहे। आपल्याला ते सिद्धही करता येतं, आपल्याला जेव्हा ग्रहण वगैरे असतं हे सिद्ध झालेलंच आहे अगोदरपासून, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा सिद्ध करायची गरज नाही। जर तुम्ही खूपच वेळेस केलं, तुम्हाला नवरनाम मंत्र जरी तुम्ही बघा 108 वेळेस, तुम्ही 500 वेळेस, 501 वेळेस, 1000 वेळेस, 10,000 वेळेस, 1,00,000 वेळेस असं केलं तर त्याचं महत्त्व आणि त्याचं पुण्य हे कायिक पटीने वाढतं आणि त्याचा जो पावर आहे, त्याची जी शक्ती आहे ती कायिक पटीने वाढून जाते। कारण की आपण आपल्याला बघा, आता जबाबदाऱ्या सांभाळत तर आपल्याला 1,000 आणि 1,00,000 10,000 पर्यंत तर करणं शक्य नाही आहे। हां, ज्यांना वेळ असेल त्यांना जर खरंच डबल पुण्याची कमाई करायची असेल तर त्यांनी हे 10,000 1,00,000पर्यंत जर केलं तर खूपच चांगलं। परंतु बघा, आता जर शक्य नसेल तर आता दुर्गा सप्तशतीचा पाठही करणं तुम्हाला शक्य नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे। त्यासाठी सर्व काही नियम पण आहेत पात्र। आता तुम्हाला माहितीच आहे, यशाची प्राप्ती होते, आरोग्य लाभतं, शत्रूंचा नाश होतो, बुद्धीत वाढ होते, आपल्याला सर्व धनसंपत्ती येते, तुम्हाला व्यावसायिक काही अडचणी असेल, शैक्षणिक काही अडचणी असेल, नोकरीविषयक काही अडचणी असेल, ह्या सर्व अडचणी ह्याच्यामधून सुटतात। म्हणून एवढी शक्ती या सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आणि बघा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये
सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामधून सुद्धा नवरात्रीमध्ये तुमच्याकडे जर सप्तशतीचं दुर्गा सप्तशतीचं जर पुस्तक नसेल तर तुम्ही नित्य सेवेचे जर पुस्तक असेल तुमच्याकडे तर त्यामधून सुद्धा तुम्ही हा पाठ करू शकता। याच्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे आणि हे पठण तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता आणि त्याचं पुण्य मिळवू शकता। तर बघा आता हे याच्या काही नियम पण आहेत, हे कसं करायचं ते नियमही तुम्हाला माहीत पाहिजे। नाहीतर बस आपल्याला आपण म्हणू की मी खूप वेळेस केलं बाबा आणि मला तर पुण्य माझ्या समस्या तर काही प्रमाणात सुटल्या, काही प्रमाणात तसेच आहे, पण असं नाही। तुम्ही ते सिद्ध कुंजिका स्तोत्र करताल, नवरनाव मंत्रांचं पण जप करताल, परंतु त्याचे नियम जर तुम्ही पाळले नाही, तुम्हाला ते नियमच माहीत नसेल तर तुम्हाला पूर्ण त्याचं फळ मिळणार नाही। मग अशा वेळेस आपल्या लक्षात येत नाही फक्त सेवाच करायची म्हणून नाही, पण ते सेवेचे काही प्रत्येक सेवेचे नियमही असतात आणि ते नियमही आपण कटाक्षाने पाळले पाहिजेत। तर याच्यात कोणते नियम आहेत तर सर्वात महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण आपल्याला जप करायचा असेल किंवा मंत्र स्तोत्र म्हणायचे असेल तर त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला स्तोत्र म्हणताना किंवा नवरनाव मंत्र म्हणताना काय करायचं आहे की आसन जे घ्यायचं आहे बसायला ते आसन फक्त आपण वापरलेलं असावं। दुसऱ्यांचं आसन आपल्याला घ्यायचं नाही किंवा आपलं आसन दुसऱ्यांना द्यायचं नाही, हा महत्त्वाचा नियम ह्यामध्ये पाळायचा आहे। आता दुसरा नियम काय आहे तर तुम्ही बघा घटस्थापना। आता अशी ही घटस्थापना म्हणूनच नवरात्रीमध्ये याला महत्त्व काय आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण जेव्हा पठण करतो तेव्हा आपल्याला समोर घटस्थापना करावी लागते। घटस्थापना म्हणजे का बरं तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की आंब्याचं आपण त्याच्यामध्ये आंब्याचे पानं किंवा अशोकाची पानं जर टाकली त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती इतक्या प्रमाणात असते की त्या आम्रपल्लवामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाचताल तसं कळेलही आणि अशोकाच्या पानांमध्ये तर ती एनर्जी आपल्याला सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि आपल्या अंगामध्ये पण सर्व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। इतकं महत्त्व आपल्याला आंब्याच्या पानांचं आणि अशोकांच्या पानाचं आहे, म्हणून आपल्याला त्यावेळेस घटस्थापना करायची असते समोर। तिसरं काय आहे की आपल्याला दिवा लावायला पाहिजे। दिवा लावायला तसं बिना दिवा लावल्याचं आपल्याला हे स्तोत्र म्हणता येत नाही, म्हणून आपल्याला सर्वात अगोदर समोर दिवा लावायचा आहे। तुमच्याकडे थोडं जरी तेल तूप असेल तरी तुम्ही एरवी जर म्हणणार असेल बघा परिस्थिती कधी कधी आपण आपल्या परिस्थितीत विचार करतो, पण कधी कधी खरंच कुणाची परिस्थिती खूप याची असते बिकट आणि त्यांना ती परिस्थितीवर मात करावं असं वाटतं, आपल्यालाही सिद्ध कुंजिका स्तोत्राचा लाभ व्हावा, आपल्याही परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी असं वाटतं। तेव्हा तुम्ही छोटासा का होईना तेल टाकून दिवा लावा आणि त्या दिव्यासमोर तुम्ही हे मंत्र म्हणायचं आहे। हे नियम आहेत आणि हे नियम कटाक्षाने पाळायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला याची पूर्ण जो शक्ती आहे, जो फायदा आहे तो तुम्हाला मिळणार आहे। नुसतं तुम्ही म्हणजे एकच जण पूर्ण याच्या एकाच आसनावरती सगळे जप करताय मंत्र नाही, त्याचे सगळ्यांचं आसन वेगवेगळं पाहिजे, त्याचं याला आसन चालणार नाही। आणि दुसरं अशी गोष्ट की जेव्हा आपण नवरनाव मंत्र जरी म्हणणार आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला म्हणता आलं तर ठीक, नाहीतर नुसतं ते बघा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करता आला, तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी पठण नाही करणं झालं तरी तुम्ही नवरनाव मंत्र सुद्धा तितकाच पॉवरफुल आहे। आणि नवरनाव मंत्र जरी तुम्ही म्हणताल त्यावेळेस काय करायचं की तुम्हाला आणखी एक नियम आहे की जी आपण जपमाळ घेतो तीही प्रत्येकाची ती माळ बघा जी आहे ती गळ्यात घालायची नाही। गळ्यात घातलेली माळ ही आपल्याला चालणार नाही, मंत्र आपल्याला जपमाळाला चालणार नाही। जपमाळ ही आपल्याला वेगळी पाहिजे आणि गळ्यात घालायला आपल्याला वेगळी माळ पाहिजे, नाहीतर आपण म्हणू माझ्या गळ्यातही नेहमी माळ असते त्याच्यात 108 मणी आहे आणि आपण ते 108 मणी ती माळ काढू आणि 108 वेळेस आपण जपू, तसं चालणार नाही। त्यामध्ये तुम्हाला त्याची पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही, कारण की हे नियम आहेत आणि हे नियम त्याचे तुम्हाला पाळायचेच आहे आणि त्या पाळल्यानंतरच तुम्हाला सर्व ज्या गोष्टीचा फायदा त्या सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि नवरनाव मंत्र आहे त्याचा तो तुम्हाला लाभ मिळणार आहे। कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याने जेवढं आपल्याला पुण्य मिळतं तेवढंच पुण्य आपल्याला नवरनाव मंत्र आणि आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटल्याने मिळणार आहे। याचं इतकं महत्त्व आहे। तर हे तर फायदे आपल्याला आरोग्यविषयक वगैरे होतातच, आणखी कोणता आपल्याला फायदा होतो की आपण काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही नवरनाव मंत्र असो किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र असो किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ असो, तुम्ही हे तिन्ही जर करणार असेल तर त्यावेळेस काय करायचं की एक लोटा भरून आपल्याला समोर पाणी ठेवायचं आहे
पण लोटा मात्र स्टीलचा अजिबात नको, कारण स्टील हे लोखंडामध्ये मोडतं आणि ते पूजेमध्ये चालत नाही, त्याला मान नाही आहे स्टीलला. म्हणून शक्यतो तुम्ही स्टीलचा, आणि आता ॲल्युमिनियम सारखे तांबे पण मिळतात बघा, तोही कलश मांडायला चालणार नाही. तुम्हाला धातूचा घ्यायचा आहे. धातू हे कोणाला म्हणता येईल तर तांबे असो, पितळ असो, याला धातू म्हणता येईल. तुम्हाला कलश घ्यायचे आहे आणि कलशासाठीही तेच मांडायचे आहे. आणि पाणी जेव्हा आपण ठेवू, हे पाणीही तुम्हाला तांब्याच्या किंवा पितळेच्या तांब्यात किंवा ग्लासमध्येच ठेवायचं आहे. आणि काय करायचं आहे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ असो, सिद्धकुंजिका स्तोत्र असो किंवा नवरनाव मंत्र असो, हे जेव्हा तुम्ही पठण करणार असेल तर तेव्हा हे समोर ठेवायचं आहे तुम्हाला. आणि असं म्हणायचं आहे की ही जी मी पाठ करते याचं सर्व शक्ती याच्यामध्ये उतरू दे. आणि तुम्ही बघा, त्याच्यानंतर तुम्ही पाठ केल्यानंतर त्याच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण होते, एवढं पॉवरफुल असं तीर्थ आहे ते की तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही. तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्हाला त्या तीर्थाचं काय करायचं आहे. की जेवढे सदस्य घरामध्ये असतील त्यांना सगळ्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे. आपण ते तीर्थ प्राशन करायचं आहे. आणि जेव्हा आपण हे तयार होईल, आपलं सर्व पॉवरफुल तीर्थ जेव्हा तयार होतं, ते तुम्ही प्राशन केल्याने तुमचे आजार तर जाणारच आहे. आणि आपण काय करायचं आहे, हे तीर्थ पूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडायचं आहे, थोडं थोडं घेऊन पूर्ण घरामध्ये. का की याचा जो शक्ती आहे त्याने तुमच्या जेवढ्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती असेल तेवढ्या निगेटिव्ह शक्ती चालल्या जातात. आणि तुम्हाला कधीही कोणाच्याही पायाने किंवा कशानेही निगेटिव्ह शक्ती जर घरात आलेली असेल तर तुमची निगेटिव्ह शक्ती जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी ही तुमच्या घरामध्ये राहते आणि सुख समृद्धी राहते. याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला बाथरूम, टॉयलेट सोडून तुम्हाला बाकीच्या ठिकाणी हे तीर्थ शिंपडायचे आहे. आणि जर उरलंच तर अशा वेळेस काय करायचं आहे की ते सरळ झाडांना टाकून द्यायचं आहे. कारण की हे एवढं पॉवरफुल असतं की आपल्यामध्येच एकदम तरतरीपणा किंवा आपल्यामध्येच एनर्जी येत नाही, तर त्या झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये सुद्धा एनर्जी येते की तुम्ही हे जल ज्याला देणार आहात त्याला. म्हणून अशा या तीर्थाला आणि ह्या जलला एवढं पॉवर आहे, त्याच्यामध्ये एवढं महत्त्व आहे. म्हणून हे जे मी नियम सांगितलेले आहेत ते पाळायचेच आहे. समोर घट मांडायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशोकाचे पानं किंवा आंब्याचे पानच टाकायचे आहे. एक छोटासा का होईना दिवा लावायचा आहे. आणि तुम्हाला आसन स्वतःचं घ्यायचं आहे. माळ ही गळ्यातली घ्यायची नाही आहे. आणि तुम्हाला लोटा म्हणजे धातूचा, पितळेचा, तांब्याचा लोटा किंवा ग्लास भरून तुम्हाला तीर्थ ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. कारण की आपण जोही जप करणार आहोत ती शक्ती पूर्ण पॉवर त्याच्यामध्ये उतरतो आणि तो सर्व प्राशन करायचा आहे. कारण की याला झाडांना सुद्धा आपण सुकलेला टाकलं तर त्यांना सुद्धा जीवदान मिळतं. म्हणून तुमच्या घरात जर रोगी, आजारी माणसं असेल, तुम्हाला कोणताही आजार असेल तरी ते तीर्थ प्या. तुमचं नोकरीविषयक काम असेल, आरोग्यविषयक समस्या असेल, कोणत्याही धनसंपत्तीची समस्या असेल तर तुम्ही हे तीर्थ प्या आणि ह्या सेवा करा. बघा, हे नियम पाळून जर नुसतंच आपण करायचं म्हणून करायचं नाही. आपल्याला वाटतं कदाचित आपल्याला हे असं होतं की करायचं म्हणून नाही, कधी कधी आपल्याला हे माहीतही नसतं की आपल्याला ह्या गोष्टीही, याचे नियम पण आहेत काही. म्हणून नियम मी जे सांगितलेले आहे ते नियम तुम्ही पाळा आणि त्याप्रमाणे तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे आणि नवरनाव मंत्राचं स्तवन करा, पठण करा. आणि नवरात्रीमध्ये बघा, अखंड दिवा, म्हणूनच नवरात्रीमध्ये याला महत्त्व का आहे तर जे मी सांगितलेले आहे नियम, तर नवरात्रीमध्ये जर आपल्याला दिवा, तो अखंड दिवा लावलेलाच असतो, आपल्याला कलश स्थापन केलेलाच असतो. म्हणून आपल्याला ह्या नवरात्रामध्ये जेव्हा आपण हे पठण करू तर याचं जे महत्त्व आहे आणि पुण्य आहे ते काही हजारो लाखो पटीने वाढतं. म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये हे सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि नवरनाव मंत्र याचं पठण करायचं आहे. आणि नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमच्याकडून करणं झाला तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करून पुण्य आणि नवरनाव मंत्र जरी साधा म्हटला तुम्ही तरी तुम्हाला तेवढंच पुण्य मिळणार आहे. आणि हे पठण करून या नवरात्रीमध्ये तुम्ही पुण्य मिळवायचंच आहे. माहिती आवडली असेल, पटली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.